हेडलाइन्स नंतर सुरुवातीला बातमी आहे नाशिकमधून। नाशिक बंद दरम्यान जुन्या नाशकामध्ये काही काळ तणावाची परिस्थिती निर्माण झालेली होती। पोलीस वेळीच घटनास्थळी दाखल झाल्यामुळे परिस्थिती नियंत्रणामध्ये आणण्यात यश आलेलं आहे। हिंदुत्ववादी संघटनांचा या बंदमध्ये सहभाग होता, त्या दरम्यान ही घटना घडलेली आहे। नाशिकमध्ये हिंदुत्ववादी संघटनांच्या मोर्चाच्या वेळी तणाव निर्माण झालेला होता। काही काळ तणावाची स्थिती निर्माण झालेली होती, मात्र पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केला आणि परिस्थिती नियंत्रणामध्ये आणण्यात त्यांना यश आलेलं आहे। प्रांजल कुलकर्णी माझे सहकारी आपल्या सोबत आहेत नाशिकवरून। प्रांजल, नाशिकमधली आत्ताची परिस्थिती काय आहे? तृप्ती, आपण जर बघितलं तर बांगलादेशमध्ये हिंदूंवर अत्याचार होत आहेत, अन्याय हे होत आहेत आणि त्याच निषेधार्थ नाशिकमध्ये बंदची हाक ही देण्यात आली होती। आपण जर बघितलं तर सकाळी सगळीकडे शांतता ही बघायला मिळत होती। अनेक ठिकाणी व्यावसायिकांनी स्वतःहून आपली दुकानं जी आहेत ती देखील बंद ही केली होती। मात्र दुपारी खरं तर या हिंदूंच्या मोर्चाला सुरुवात ही झालेली होती आणि त्यानंतर अचानक आपण जर बघितलं तर जुनं नाशिक परिसरामध्ये वातावरण जे आहे ते चिघळल्याचं बघायला मिळालं होतं। अचानक दोन्ही गट हे समोर आलेत आणि तणाव जो आहे तो बघायला मिळत होता। अनेक ठिकाणी वाहनांची तोडफोड करण्यात आलेली आहेत, काही ठिकाणी दुकानांचं देखील नुकसान हे करण्यात आलेलं आहे आणि पोलिसांना ही सर्व परिस्थिती बघून परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी सौम्य लाठीचार्ज देखील करावा लागलेला आहे। सध्या आपण जर बघितलं तर या जुन्या नाशिक परिसरामध्ये म्हणजे आता आपण समोर हा जो परिसर आहे तो साक्षी गणेश परिसर आहेत आणि त्या साक्षी गणेश मंदिराच्या समोरच हिंदुत्ववादी संघटनेचे सर्व पदाधिकारी जे आहेत ते जमा झालेले आहेत आणि पोलिसांसोबत खरं तर त्यांची सध्या चर्चा ही सुरू आहेत। मात्र एकूणच आपण जर बघितलं तर आता सध्या भद्रकाली असेल, जुनं नाशिक परिसर असेल, इथली दुकानं जी आहेत ती बंद ठेवण्यात आलेली आहेत। ठिकठिकाणी कडेकोट बंदोबस्त जो आहे तो तैनात करण्यात आलेला आहे आणि तणावपूर्ण शांतता जी आहे ती बघायला मिळते। पोलिसांकडून देखील आवाहन केलं जाते की कृपया शांतता बाळगा, कुठल्याही अफवांवरती विश्वास ठेवू नका, असं आवाहन जे आहे ते पोलिसांकडून केलं जात आहे। तृप्ती, प्रांजल, हिंदुत्ववादी संघटनांकडून बंद पुकारण्यात आलेला होता, मात्र नेमकं असं काय झालं ज्यामुळे या ठिकाणी अशा पद्धतीची तणावाची स्थिती निर्माण झाली? तृप्ती, मी जसं म्हटलं तसं की जेव्हा या जुन्या नाशिक परिसरामध्ये हा मोर्चा खरं तर सुरू होता, काही पदाधिकारी देखील तिथे जमलेले होते आणि याच वेळी दोन्ही गट जे आहेत ते आमने सामने आलेत आणि अचानक खरं तर एकच गोंधळ हा उडाला। खरं तर नक्की यामध्ये सगळं तणाव जो आहे किंवा तोडफोड जी आहे ती का करण्यात आली हे मात्र अद्याप समोर आले नाहीत। पोलीस जो आहे तो सर्व तपासा करतायत। मात्र एकूणच आपण जर बघितलं तर जी प्राथमिक माहिती त्यानुसार दोन्ही गट आमने सामने आले, दोघांकडून घोषणा या सुरू झाल्यात आणि यातूनच परिस्थिती जी आहे ती कुठेतरी बिघडली होती। मात्र सध्या जी आहे ती तणावपूर्ण शांतता दिसून येते। तृप्ती, प्रांजल, दोन गट म्हणजे कोणते गट? हिंदुत्ववादी संघटना या बंदमध्ये सहभागी झालेल्या होत्या, दुसरा गट कोणाचा होता? प्रांजल, माझा आवाज येतो आपल्यापर्यंत? प्रांजल यांच्याशी पुन्हा एकदा आपण संपर्क करण्याचा प्रयत्न करूयात। काही तांत्रिक कारणामुळे माझा आवाज त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही। नाशिकमधली महत्त्वाची बातमी आहे। नाशिक बंद दरम्यान जुन्या नाशकामध्ये काही काळ तणावाची स्थिती निर्माण झालेली होती। हिंदुत्ववादी संघटनांकडून या ठिकाणी बंद पुकारण्यात आलेला होता, मात्र दोन गट आमने सामने आले आणि त्यावेळेस तणाव निर्माण झालेला होता। पोलिसांनी मात्र वेळीच या घटनास्थळी धाव घेतली आणि परिस्थिती नियंत्रणामध्ये आणण्यात त्यांना यश आलं। नाशिकमध्ये तणावपूर्ण शांतता सध्या पाहायला मिळते, मात्र नाशिक बंद दरम्यान जुन्या नाशकामध्ये काही काळ तणावाची स्थिती निर्माण झालेली होती। हिंदुत्ववादी संघटनांनी या ठिकाणी बंद पुकारलेला होता आणि त्यानंतर या ठिकाणी तणावाची स्थिती निर्माण झालेली होती। बांगलादेशमध्ये हिंदू लोकांवरती जे अत्याचार सुरू आहेत त्याचा निषेध करण्यासाठी हिंदुत्ववादी संघटनांकडून नाशिकमध्ये बंद पुकारण्यात आलेला होता। जुन्या नाशकामध्ये हा बंद पुकारण्यात आलेला होता आणि त्यावेळेस हिंदुत्ववादी संघटनांकडून पुकारण्यात आलेल्या बंदला एक प्रकारे तणावाची स्थिती निर्माण झाल्यामुळे हिंसक स्वरूप सुद्धा प्राप्त होऊ शकलं असतं, मात्र पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि परिस्थितीवरती नियंत्रण मिळवलं।